नमस्कार मंडळी. पावसाळा म्हटलं की आमच्याकडे उगवते ही कोंबड्याची रानभाजी. हो, कोंबड्याच्या तुऱ्यासारखी फुलं असणारी ही भाजी हिला कुरडू देखील म्हणतात. फायबरचं उत्तम प्रमाण, ज्यामुळे पचनास मदत होते. मूतखड्यासारखा त्रास कमी करणे, आयर्न, व्हायटॅमिन्सनी भरलेली ही गुणकारी व चविष्ट रानभाजी कोंबडा. तर आता पावसाळ्याने ही भाजी खूप उगवली आहे. मला ही भाजी खूप आवडते. सो मी आता खूप भाजी गोळा पण केलेली आहे. आणि आता यानंतर मी याची चांगली चांगली पानं स्वच्छ करून घेतलेली आहेत. म्हणजे भाजी मी निवडून घेतलेली आहे. एकदा की भाजी निवडून झाली की हिला बारीक कापून घ्यायचं आहे आणि धुवून घेणार आहोत. तर आता माझी भाजी निवडून झालेली आहे. आता मी भाजी धुवून घेतलेली आहे. आणि भाजी धुवून झाली की आपल्याला थोडीशी ही भाजी 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर गरम पाणी काढून थंड पाण्यात टाकून भाजी अशा प्रकारे मुटके करून बाजूला ठेवलेली आहे. तव्यावर तेल गरम करून त्यामध्ये जिरी आणि हिंगाची फोडणी देत आहे. आणि त्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. आणि आपण आता हे परतवून घेणार आहोत सगळं. यानंतर बारीक कापलेला कांदा मी टाकलेला आहे आणि आता तो कांदासुद्धा परतवून घेणार आहे. इतकी सोपी ह्या रानभाजीची रेसिपी आहे, पण चव अतिशय उत्तम होते आणि अनेक गुणांनी भरपूर ही भाजी किडनीसाठी सुद्धा आणि अतिशय आरोग्यदायी आहे. आता यामध्ये मी मिरची पूड टाकलेली आहे. गरजेनुसार आपल्याला तिखट हवं तसं टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता माझे जे भाजीचे मुटके मी करून ठेवले आहेत ते सर्व आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि बस आपली भाजी एकदम थोडा वेळच परतवून घ्यावी लागेल आणि रेडी आहे. तर अशाच रानभाज्यांच्या रेसिपीज, शेतातल्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रानभाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा.